या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या ठिकाणी आपल्या शुभाचे टॉस केला जाणार आहे. आणखी बस की अजून जेव का पेशवीन. हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी प्रवास करतो आहे ठाणे जिल्ह्यातील कोणगाव येथे होणाऱ्या 70 बिग बॅश म्हणजे ग्रामीण बिग बॅश ही टुर्नामेंट पूर्ण रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील ग्रामीण संघांना एक सुवर्ण संधी असते. मोठा स्टेज असतो ज्याच्यामध्ये ऑल इंडिया आयकॉन 2 घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये माझा संघ आहे बामणडोंगरी आणि तो बिलॉंग करतो रायगड जिल्ह्याला. आज मी त्यांच्यामध्ये आयकॉन म्हणून खेळणार आहे आणि माझ्यासोबत असणार आहे कृष्णा गवळी. तर माझ्या अगेन्स्ट खेळणाऱ्या ज्या 3 टीम आहेत माझ्या पूलमध्ये, त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या 2 टीम, अर्नाळा ज्याच्यामध्ये प्रशांत गरत कॅप्टन असणार आहे आणि दुसरी असणार आहे धाकटी डानो जिचा कॅप्टन असणार आहे मला वाटतं प्रीतम बारी कॅप्टन आहे त्या टीमचा. आणि त्याच्या टीममध्ये आयकॉन आहेत जगत सरकार आणि माझे खास बंधू म्हणजे विजय पावले सर. आणि मला वाटतं प्रशांत गरजच्या टीममध्ये आयकॉन आहेत आमच्या रायगड जिल्ह्यातील रजत मुंडे आणि यूपीमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याला मानतात तो म्हणजे अंकित कलकी आणि माझा पर्सनली आवडता बॉलर आहे तो. आणि थर्ड टीम आहे जाही. मला एक्झॅक्ट लोकेशन नाही माहीत जाही कुठून येते, कोणत्या जिल्ह्यातून येते. आणि त्या संघामध्ये पण आयकॉन चांगलेच आहेत. मला तेवढं त्यांचं आयडिया नाही भेटली एवढी अजून. तर होपसो आजचा दिवस तर चांगला जाईल. आता मी तर ट्रॅव्हल करतो तिकडे जाण्यासाठी. आता पोचलो डोंबिवलीमध्ये, जेमतेम 15 मिनटावर ग्राउंड आहे. 4 वाजताची रिपोर्टिंग टाईम आहे. बघूया आता पुढे जाऊन कसं आजचा दिवस जातो आहे. आणि सांगू इच्छितो ही सर्वोत्कृष्ट टुर्नामेंट होते ग्रामीण संघांसाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला एक नॅशनल लेवल टुर्नामेंटचा स्टेज भेटतो प्रत्येक ग्रामीण संघाला. या पूर्ण टुर्नामेंटमध्ये बेस्ट ग्रामीण संघ आपला एंट्रीज करतात आणि आयकॉनसोबत घेऊन खेळतात. आणि ह्यावर्षी हा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस पहिला होता ज्याच्यामध्ये कासारवडवली संघ क्वालिफाय झाला आणि एक थरारक असा सामना जिंकून धीरज भोईरने शेवटच्या 2 बॉल 5 रन असताना 6 मारला. तेव्हा धारावे संघ क्वालिफाय झाला सुपर 8साठी. तर होपसो आज सेकंड दिवस आहे आणि आम्ही चांगला प्रयत्न करू, परफॉर्म करू आणि आज क्वालिफाय होण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तर होपसो जाऊया आता डायरेक्ट ग्राउंडवरती. तुम्हाला लोकेशन दाखवतो कसे. ही भिवंडीमधील कोणगाव येथे टुर्नामेंट होते, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. तर भरपूर अशी पब्लिक पण इथे असते. 70वरती ही टुर्नामेंट नेहमी लाईव्ह दाखवली जाते कारण की त्यांची पर्सनल ही टुर्नामेंट आहे. प्रेस्टिजियस टुर्नामेंट आहे पूर्ण महाराष्ट्रामधली. आता जाऊया डायरेक्ट ग्राउंडवरती. सर्व तुम्हाला वातावरण दाखवतो कसं असतो. जाऊया आता ग्राउंडवर डायरेक्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आम्ही तो मारलेला आहे लेफ्ट टर्न भिवंडीसाठी. हा आहे ब्रिज. इथून खाली उतरल्यावरतीच कोणगाव आहे आणि तिथे बाजूला ग्राउंड. तर आम्ही आता एंट्री करतो आहे पार्किंगमध्ये जायला. ॲक्च्युली मेन एंट्री तर तिकडून आहे, पण ही आहे कार पार्किंगसाठी. जे लोक बघायला येतात किंवा प्लेयर्स लोक येतात त्यांना ही ग्राउंडला चिटकून आहे. हे आहे शाळा इथे तुम्ही बघू शकता. कोणमधली आटगाव विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय कोण असं ही शाळा आहे. आणि हे पार्किंग एरिया. तर मित्रांनो एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इथे 4 व्हीलर आहे. एक नाही तर 2 आहेत. ते पण कोणाला एक आयकॉन म्हणून जो खेळणार टीममधला त्यातील एका प्लेअरला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि ग्रामीण संघातून एक प्लेअर असणार त्याला एकदा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. असं 2 4 व्हीलर आहेत मला वाटते इथे. आणि इथे बघू शकता सर्व अजून सेटअप रेडी होतो आजचा. आणि या लीगचे सर्व मॅनेज करताना आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतात शुभमजी नाईक, किंग ऑफ 70. तर हा एक ग्राउंड पूर्ण मस्त बघू शकता. इथे सिटिंग एरियाज आहेत.
रात्री भरपूर पब्लिक येते इथे. तर चला आता शुभम सोबत बोलू. कशी तयारी आहे भावाची आपल्या? काय बोलतो भावा नंबर नको ना तुझ्यासारखी एक सोनपरी मला भेटली असते तर नक्कीच. भाऊ बिजी आणलंय अजून सेटअप रेडी करताना. मस्त लावले तिथं बॅनर्स वगैरे. हे डगआउट्स आहेत, वरती स्टेज आहे मोठा खूप. तर मित्रांनो तयारी वगैरे झालेली आहे. कपडे भेटले हे बघू शकता तुम्ही. मस्त 70चा एक मस्त पॅटर्न आहे, ब्लॅक कलरमध्ये भेटलेला. असे डिफरंट कलर आहेत. त्याला त्या ग्राउंडमध्ये माझी टीम तर प्रॅक्टिस करते आणि बाकी समोरची टीम होते तयार होते, कारण की येताना बघायला भेटलं तर विजय भाऊ तिथे कपडे वगैरे चेंज करत होते. सुरेश बाळाबाबा मात्रे प्रतिष्ठान राखी डहाणू एका बाजूला माझ्याबरोबर करण आहेत कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला बरोबर माझ्या ऑन माय राईट कॅप्टन उपस्थित आहेत तेजस मात्रे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामण डोंगरे कॅप्टन आहे आणि त्याचबरोबर बरोबर माझ्याबरोबर आता मॅच ऑफिशियल्स इथे उपस्थित आहेत. टॉससाठी आमचे रिप्रेझेंटेटिव्ह शुभम नाईक इथे उपस्थित आहेत आणि ते इथे टॉस स्पिन करतील. हिडन टेल कॉल करायचं आहे. कुठला कॅप्टन कॉल करणार आहे? येस हिट कॉल केलाय राखी डहाणू या टीमने. येस हेड इट इज. थँक्यू सो मच शुभम. कोंडगावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा हिंदवी स्वराज्याच्या गडकोटाला नमन करूया. हिंदवी स्वराज्याच्या गडकोटासाठी रक्त चाललेल्या प्रत्येक मावळ्याला नमन करूया. हिंदवी स्वराज्याचे येस विकेट आली आहे. विकेट या खूप महत्वाच्या आहेत. एका बाजूला रन पाहिजे, एका बाजूला विकेट पाहिजे. विकेट पाहायला मिळाले. आजही सुरुवात सध्या राखी डहाणूची चांगली झाली आहे. या वेळेला कुठला गेली फक्त बॉल ढकलण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने केला गेला आहे. मध्येची लढाई आहे ही. या वेळेला लोअर फुल टॉस गटाच्या साह्याने ढकलल्या या बॉल ऑन साइडला. तिकडे 5 ओव्हर अजूनही बाकी आहे. विजय पावले बॉलिंगसाठी. या वेळेला खूप चांगला फटका जमीन. काही चेंडूची वाट पाहायची आणि काही चेंडूची वाट लावायची. या वेळेला त्याचा पहिला बॉल नाही टाकला. पहिला बॉल बाहेर आहे. पाहूया दुसरा बॉल. समोरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आपला साथीदार मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाचा 13वा खेळाडू. जगाचं कौतुक करावं लागेल सर. अशा प्रयत्नात सिंगल घेण्यापासून स्वतःला थांबवलं. घेतली नाहीये सिंगल. वा कॉल केलं. बॉलला समरणीय मिड ऑफ खेळाडू मयूर मात्र हवी ठरले. चौथा बॉल. छोटा प्लेचा बॉल आणि यावेळेला यस इनसाइड एज बेस्ट ऑफ मयूर फॉक मारे मात्र मॅचला जिवंत करतोय. जगत सरकारची विकेट. मॅच तर आमची झाली आणि फर्स्ट मॅचमध्ये थोडा लो स्कोरिंग होता, त्याच्यामुळे जरा गडबड झाली. पण डिफेंड करताना आम्ही बरेच चांगला केलेला मला असं वाटतं, कारण की इथे स्कोर चांगला होतो. 60 डिफेंड करताना ऑलमोस्ट 6-7 ओव्हरपर्यंत आलेला. पण आता मॅच तर झाले. सेकंड मॅचला आम्हाला 3 तास लागणार आहे, कारण की सेकंड मॅच होणार, तर विनर मॅच होणार, मग आमची येणार आहे. मग आता आम्हाला जेवायला जय मल्हार ढाब्यावरती. चला आता बामणडोंगरीवाली सर्व जेवायला बसते. थोडी मजा मस्ती करू आपण. बस चल बस. ऑर्डर करून घेतो. मित्राचा बामणडोंगरीचा टॉपचा बॉलर आपला जिंकतो. असं वाटतं तुला 70ची मॅच खेळताना लई बरं वाटतं. नक्की 100% उच्च मेडल. जेवण तर कधी मोकळे झाले. अरे याला उठवा, याला मॅच सांगा कोणीतरी. शामरान इंग्लंड तोंड धुवाला काय दिले मग तो कलास नाकांची पार शंभरा काढून जेवले. टाटा ते बघ मस्त होते ते. जेव का पिशवीन. 90,000 आला आहे.
जेवण करून आल्यानंतर आता आलो डायरेक्ट ग्राउंडवरती. तर येता इथं पाहायला भेटतं तर जगत सरकारने जाम रन केलेत. तर मला वाटतं 3 बॉल 3 6 पण मारले. आता तुम्हाला दाखवते तो रात्रीचं वातावरण. 4 ओव्हरमध्ये तब्बल रन झालेत 67. जगत सरकार 50 रन केले जगत सरकारने. 50 व्हायच्या आधी पोचलो असतं तर तुम्हाला शॉट्स दाखवले असते. ही आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. उडवला बॉल फुल करण्याचा प्रयत्न चेंडू आपल्या स्ट्राईकच्या क्षेत्रात मागत आहे. डीप मध्ये येतात खेळला बॉल. विजय भाऊ बसले तिथे. जल्लोष बघा. 100+ केले 100+. चालू सामना पाहिला तर मैदानात आणखी आपला पाहायला मिळतोय. बस की अजून क्रिकेटमध्ये रायगडामध्ये सातत्याने डेंजर बॅटिंग केलं. मामन डोंगरीचा धमाका आम्हाला पाहिला मिळतो. मी भारी आहेस. आता जगतने केलेत मस्त रन. 109 वाटतं समोरच्या टीमने केले होते. मुजीब खान साहेब कल्याण आणि मनोहर व्यापारी वाडेकर या दोन्ही मान्यवरांनी विनंती असेल आपण या ठिकाणी आपल्या शुभाचे टॉपला जाणार आहे. मुजीब खान साहेब कल्याणवरून आले आणि मनोहर व्यापारी साहेब जे वाडेकर वरून या ठिकाणी आलेले आहेत. जिंकलाय निर्णय काय असेल? मामन डोंगरी आज संपूर्ण संघ आलाय का? याही वेळेला ओ हो 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 खेळाय खरा नाराज आहे चित्रक्षक. हार्दिक तांडे त्यांना मान्य की माझा पाय लागला आणि त्याच वेळेला त्यांनी मान्य देखील केलं. थोड्यासाठी लागला. हे पण चांगले फलंदाजाचे पाय आणि फलंदाजाची बॅट या दोघांमध्ये असणारा या वेळेला लपेटलाय बॉलला दिलाय झटका आणि आलाय पुन्हा एकदा 6 धावा. एकॉसोला खेळले क्रिकेटच्या क्षेत्रात अलग आपले खेळ आहे क्रिकेटमध्ये आणि या सिंगलच्या मधले आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक आणि या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. रजत मुंडे 16 बॉल 50 रन. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने आणि गोलंदाज सुद्धा या चौकाराच्या मदतीने मॅच झाली आहे टाय. नक्कीच सेलिब्रेशन झालंय यार. तिथनं बनवायची फक्त एक धाव. काय क्रिकेटचं प्रेम आहे. डेंजर मॅच झाली. 110 रन चेस करतायत. ऑलमोस्ट 1 रन पाहिजे आता. मंडळी मात्र टीव्हीवरती फटाक्यांची आतिषबाजी आम्ही अशक्य बनवली. पुढचा बॉल मयूर वाघमारे. तो शॉर्ट बॉलचा वापर होता. बॅट एकदम टोईंगला लागतो तोपर्यंत एक धाव मिळते. एवढी मेहनत या स्पर्धेसाठी सगळ्यांनीच घेतली आहे. या मला बॉल सगळं विकेट कीपरच्या हातामध्ये शॉर्ट बॉल. देशातील सर्व दिग्गज तारे सितारे तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळाले. या ग्राउंडवर आहे. धावा झाल्या 16. समोर मारलाय मध्ये करत होता एरिया स्ट्राईक. 5 षटके मारले होते. कौतुक पाहायला पाहिजे लवली कृष्णा डवलीचं. डोंगरी अशी लढत पाहायला मिळते. हो हा बॉल लेफ्टने बीट केले. फुटवर्क नाहीये. फार आला रिव्हर्स बीट मारलाय. हा देखील बॉल जाईल पाऊंड टू अंडरलेनच्या दिशेने. बिग विकेट जर आपण पाहिला मोठा विकेट आहे. ऑन हॅट्रिक नाव गोलंदाज धनंजय नाईक आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरचा आला. चांगला या मामन डोंगरी टीम ने आज 3 खेळाडू मामन डोंगरीचा मैदानाचा मैदान मयूर वाघमारे त्याला आपण पाहिलं. सगळेच ऑलराऊंडर रायगड परिसरातील सन्मान दिला. बॅटिंग पॉवर या खेळाडूवर सगळ्यांच्या नजरा ठेवलेल्या. 9 चेंडू 17 धावांची गरज. 9 बॉल 17. एवढा पूर्ण मारलाय. बॅटिंगला गेले शॉट क्रॉस. आता लेग ब्रेक फॉलो केलं. या डॉट बॉल आलाय. 13 निर्णायक बॉल. यॉर्करवरती आपलातून फटका. स्ट्रेट लावून बॉल. हॅलो गाईज. तर मॅच तर आता झालेली आहे आमची दुसरी, ज्याच्यामध्ये आम्ही मला तर वाटतं ऑलमोस्ट जिंकल्यात जमा झालेलो. परंतु
काही थोड्याशा चुकामुळे आम्ही मॅचच्या बाहेर झालो, कारण की एका ओव्हरलाच फक्त जेव्हा आमची फर्स्ट फिल्डिंग होती, एक ओव्हरला फक्त 28 रन आले. तरी पण एक चेसेबल स्कोअरवरती आम्ही त्यांना थांबवलेलं 88 वरती आणि 89 टू विन होता. आणि आमच्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये 41 होते. आणि ती मॅच आमची आली मला वाटतं 12 बॉल 19, ज्याच्यामध्ये आर्यन नाईक आणि ह्याने कृष्णा गवळीने जो आयकॉन होता त्याने खरंच एकदम एक्सलंट स्टार्ट दिला. आणि ऑलमोस्ट आर्यन नाईक जो ग्राउंडवर होता ऑलमोस्ट जिंकल्यातच जमा होती, पण 12 बॉल 19 असताना आर्यन नाईक आऊट झाला. ती मॅच आली 10 बॉल 18वर या समथिंग 17वरती 18वरती आली. त्याच्यामध्ये एक मी बाउंड्री पण घेतली आणि मॅच होती 8 बॉल 13वरती. आणि त्या 8 बॉल 13वरती माझी विकेट पडली. आणि मला असं वाटतं की मी तर बॉल चांगला मारलेला, तो हेलिकॉप्टर ज्या प्रकारचा बॉल पडलेला, पण सर्वात लांबच्या कोण्यावरती जो सर्वात लांब 6 आहे तिथं मी ट्राय केला, पण तो 6 जाऊ शकत होता, एवढ्या ताकदीने मी मारलेला. पण मला असं वाटतं की ग्राउंडचं वातावरण आणि थोडं त्या शॉटसाठी आता म्हणजे तसं कॉन्फिडंट नव्हतं, कारण की बॉल खरंच मी खूप चांगला पण मारलेला आणि बॉल ट्रॅव्हल पण झालेला तेवढा, ऑलमोस्ट 6वरती कॅच पकडली. तर त्या एका कॅचवरती मॅच थोडी डिफ्लेक्ट झाली. 6 बॉल 13वरती आली. 6 बॉल 13वरती मॅच असताना शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली, म्हणजे 2 बॉल 10 आलेल्या, पण नाही झाली ते आमच्याकडून. आणि मला असं वाटतं की 12 बॉल 19 मॅच त्या ग्राउंडवरती व्हायला पाहिजे होत्या, कारण की आर्यन नाईक स्वतः 41 या 46पर्यंत तो गेलेला ऑलमोस्ट. मला तर वाटतं खरंच भयानक बॅटिंग केलेली त्यांनी. बाकीच्या पूर्ण टीममधून मला बघायला गेलं तर आर्यन नाईक आणि कृष्णा गवळी आणि माझ्या तिघांच्या रन सोडून काही रनच झाले नाही. त्यात छोटा कॉन्ट्रीब्युशन जरी झाला असता तर मला वाटतं की हा स्कोअर एकदम इझिली चेस झाला असता. पण समोरच्या संघाने थोडा मॅच पकडली आणि त्यांनी तिथून आमचा जिंकलेला पूर्ण टर्न केला पराभवामध्ये. सर्व खूप नाराज होते प्लेयर की अशी मॅच नव्हती जायला पाहिजे, कारण की मोठ्या स्टेजवरती होतो आपण आणि या मॅच आपण चेस करू शकत होतो आणि नाही झालं. तर सगळ्यांना खराब वाटतं, एकदम दुःख. कोण कोणाशी बोललाच नाही, काहीच नाही, शांत आपल्या गाडीत गेलं आणि गपचूप नो कमेंट्सच झाली, कारण की ही मॅच अशी झाल्यावरती खराब वाटतं. आणि सर्व प्लेयर काय जास्त एकमेकांना समजवत बसले नाही, चुकी झाली मान्य केलं आणि आपापल्या घरी निघाले. मी पण थोडा खराब मूडमध्ये होतो, कारण की चांगल्या स्टेजवरती परफॉर्म करायला भेटत होतं आणि करत पण होतो. मला असं वाटतं की मला जी त्यांनी इनिंग करायला सांगितलेली ती करत गेलो. जिथे अटेम्प्ट करायचं होतं तिथे चांगला अटेम्प्ट पण झाला. बॉलिंग साईडनी माझी बॉलिंग पण चांगली झाली. 2 विकेट 12 रन 2 ओव्हरमध्ये मी केलेले. आणि आता तर चाललो आम्ही, निघालो घरी जायला. सोबत माझा भाऊ रात्रभर डोळे फाडून मॅच बघत पण होता, एन्जॉय पण करत होता तो. थोड्या शूट्स पण केले त्याने व्हिडिओ आपल्यासाठी. तर चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, कारण की आता जाऊन डायरेक्ट इथून घरी जाणार आहोत. इथून 1-1.25 तासाचा रस्ता आहे. जाऊन आता नेक्स्ट मॅचला आपण आता थोडी रेस्ट घेऊ 2-3 दिवस, मग आरामात थोड्या मॅचसाठी जाऊ. तर हा होता 70 बिग बॅशला माझा पहिला अनुभव, कारण की मी फर्स्ट टाईम ग्रामीण धमाकामध्ये खेळलो आणि एक्सपिरियन्स मला चांगला झाला, कारण की माहोल जो प्रकारचा बनवला आहे 70 मॅनेजमेंटने, स्पेशली तारीफ सरांनी, जी त्यांनी ग्रामीणच्या प्लेयर लोकांना एक संधी भेटली परफॉर्म करायची. पूर्ण अख्ख्या रायगड, ठाणे, पालघर आणि अजून बाहेरून टीम्स आले, आयकॉन पण आले, चांगले इंडिया स्टेजवरती इंटरनॅशनल आयकॉन्स आले. तर एक चांगली संकल्पना मला तिथं वाटली आणि परफॉर्मन्स करायला पण मजा येत होती एवढ्या पब्लिकमध्ये. तर हे होतं सर्व आजचा अनुभव. जर तुम्हाला नक्कीच हा व्लॉग आवडला असेल, मी दाखवलेला तुम्हाला जो पूर्ण इथला सराउंडिंग बघायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला व्लॉगला असंच प्रेम देत राहा आणि सबस्क्राईब करा. दिलेल्या तिथे रिंग बटनवरती प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. तर चलो बाय बाय, हॅव अ गुड नाईट. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.